हे मनुवादी किडे या ठिकाणी आता जास्तच वळवळ करायला लागलेले आहे। म्हणून या मनुवादी किड्यांचा या ठिकाणी मी प्रथमतः जाहीर निषेध करतो। आणि जेव्हा या मनुवादी किड्यांनी वळवळ केलेली आहे त्या मनुवादी किड्यांची या ठिकाणी या आंबेडकर सकल आंबेडकरी समाजाने या ठिकाणी या किड्यांना ठेचलेला आहे, हा इतिहास आहे। म्हणून या ठिकाणी जी परभणी येथील जी घटना घडलेली आहे की आज या देशामध्ये पवित्र असं संविधान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय त्याच्यामध्ये एससी एसटी ओबीसी सर्व या ठिकाणी जाती धर्मांसाठी संविधान आहे। त्या संविधानाचा संपूर्ण जग या ठिकाणी अनुसरण करतो आणि हे समाजकंटक हे मनुवादी किडे जर अशा प्रकारचं जर करत असेल आणि त्याला जर तुम्ही प्रशासन जर तुम्ही त्याला मनोरुग्ण करीत असेल तर त्याला सुद्धा आम्ही अशा मनुवादी किड्यांना तुम्ही किती संरक्षण करा, त्याला येत्या काळामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही याच्या ठिकाणी सांगतो। आणि तुम्ही कॉम्बिन ऑपरेशन करतात पण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी जर अन्याय अत्याचार होत असेल तर लोकशाहीचा मार्ग या ठिकाणी दिलेला आहे आणि मग आता रस्त्यावर उतरावा, या ठिकाणी रस्त्यावर उतरणं एवढंच या ठिकाणी आम्ही जमणार नाही। जर जसं 2-3 या ठिकाणी वक्त्यांनी सांगितलं की भीमा कोरेगावचा इतिहास, तो इतिहास आम्हाला करायला लावू नका। खरं पाहता तर असं सांगतो भाऊ, परभणीची घटना अतिशय निंदनीय आहे आणि जर तुम्ही जर गुन्हे मागे घेतले नाही, फक्त बोलून चालणार नाही तर सकल कोपरगावचा समाज तिथल्या प्रशासनाच्या भोकांडी गेल्याशिवाय राहणार नाही। आणि जोपर्यंत गुन्हे मागे घेत नाही, कारण आज भीमा कोरेगाव झाला, परभणी झाली, उद्या कोपरगाव आहे, असं या ठिकाणी आम्ही अन्याय या ठिकाणी सहन करणार नाही। आणि जर दबाव प्रशासन जर देत असेल तर सकल आंबेडकरवादी समाज या ठिकाणी, पूर्ण आदिवासी समाज, बहुजन समाज या ठिकाणी आम्ही